मार्कडवाडीमध्ये मतदान घेण्याचा जो गावकऱ्यांनी निर्णय घेतला होता, त्या निर्णयाच्या विरोधात निवडणूक आयोग असेल, सरकार असेल किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन असेल, हे का लावण्यात आलं? ती निवडणूक जी बॅलेटवरती घेण्यात येत होती ती का रोखण्यासाठी एवढा अट्टहास झाला? इतके प्रयत्न शर्तीचे करून एका छोट्याशा गावामध्ये जिथे साधारण 2-2.5 हजार मतदान आहे, अशा गावामध्ये गावकरी स्वतःच्या खर्चाने निवडणूक घेत आहेत, गावकरी स्वतःच्या खर्चाने काहीतरी करू पाहतायत, मग त्यांना का अडवण्यात आलं? असे प्रश्न तुमच्याही मनात पडतायत का? पडत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय शब्दवेडे आपल्या चॅनलवरती. तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. त्यानंतर लगेच 4-5 महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये मात्र सरळ विरोधाभास झाला आणि युतीच्या सरकारला भरभरून मतदान मिळालं. हे मतदान मिळाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमेदवाराकडून, म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रत्येक, जिंकलेला असेल हरलेला असेल, प्रत्येकाकडून हेच म्हणण्यात आलं की ईव्हीएमचा फ्रॉड होता म्हणून आम्ही हरलो, किंवा ईव्हीएमचा फ्रॉड होता म्हणूनच आमच्यावरती सगळ्यात मोठा अन्याय झाला. हे सगळं भाजप करतंय, हे सगळं गुजरातवरून आणलेल्या त्या ईव्हीएम मशीन हॅक करून केलं जातंय आणि आमच्यावरती अन्याय केला जातोय. हीच लाट संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना देशभर पसरवण्यात आली. मात्र आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर सोलापूर जिल्ह्यामधला माळशिरस हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये तर महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आला होता, शरद पवार गटाचा उत्तमराव जानकर हे निवडून आले. आणि ते निवडून आल्यानंतर त्यांच्याच मतदारसंघामधल्या एका गावामध्ये त्यांना कमी मतदान पडलं, म्हणून गावकऱ्यांनी आमचं गाव हे उत्तम जानकरांचंच आहे आणि त्यांना मतदान कमी पडूच कसं शकतंय, म्हणून आम्हाला एकदा पुनर्तपासणी करायची आहे. खरंच ईव्हीएमचा दोष होता की आमच्या गावकरी हे उमेदवाराच्या विरोधात गेलेत, हे आम्हाला पडताळून पाहायचं आहे आणि म्हणून आम्हाला इथं पुनर्तपासणी करायची आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर तिथं राम सातपुते हे भाजपचे उमेदवार होते. आता भाजपचा उमेदवार तिथं हरलाय, त्यामुळे भाजपला काही विरोध करायची गरज नव्हती असं आम्हालाही वाटतं. परंतु तरी सुद्धा राम सातपुते असतील, भाजपचं सरकार असेल किंवा एकंदर संपूर्ण राज्यातलं सरकार असेल, यांनी त्या गोष्टीला विरोध केला. आता तो विरोध कशासाठी केला, का केला, त्याच्यातून नेमकं काय काय निष्कर्ष झाला असतं, याच्यावरती पण सगळं आपण बारकाईनं पाहण्याचा एक प्रयत्न करूयात. जर निवडणूक झाली असती, मग निवडणूक प्रक्रिया जर आपण पाहिली असेल तर तहसीलदारांकडे पाहिले तर मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली होती की आम्हाला आमच्या गावामध्ये बॅलेटवरती इलेक्शन घ्यायचे. मात्र तहसीलदारांनी हे कायद्यात बसत नाही म्हणून त्या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर तरी सुद्धा गावकरी म्हटले, ठीक आहे, तुमच्याकडून आम्हाला ह्या निवडणुकीसाठी मदत होत नसेल हरकत नाही, आम्ही आमच्या खर्चाने आमच्या पद्धतीनं, मग छोटेखानी पद्धतीनं का असेल, आमच्या गावामध्ये आम्ही मतदान घेतोय. तरी सुद्धा या गोष्टीला नकार देण्यात आला, विरोध करण्यात आला. आता गावामध्ये बऱ्याच गोष्टी आपण आपल्या पातळीवरती करत असतो, वेगवेगळे कार्यक्रम करतो, स्पर्धा करतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो, गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बैठकी असतात, ह्या सगळ्या गोष्टी घडतात, अशा अनेक गोष्टी घडतात. त्यातलाच एक भाग म्हणून सुद्धा अशी निवडणूक घेतली असती तर तसा फार काही मोठा बदल झाला असता असं आम्हालाही काही वाटत नाही. मात्र तरी सुद्धा गावकऱ्यांचं मत होतं की आमच्या मनातल्या शंका दूर होतील, आम्हाला खरंच वाटत असेल की ईव्हीएमचा दोष आहे तर तो सुद्धा मनातून निघून जाईल, त्यासाठी आम्हाला घेऊ द्या. उत्तम जानकरांचं सुद्धा हेच मत होतं की हे गाव माझ्या मताचं आहे, माझ्या विचारांचं आहे. गावकऱ्यांचं मत होतं की हे गावच अख्खं उत्तम जानकरांच्या विचारांचं आहे, त्यांना मतदान कमी कसं, कमी म्हणजे किती, तर राम सातपुतेंना त्या गावामध्ये 1002-1003च्या आसपास मतं आहेत, तर उत्तम जानकरांना 843 मतं त्या गावामधून मिळालेले आहेत. साधारणपणे 1900 मतदान त्या गावामध्ये झालेलं आहे आणि एकूण मतदान गावामध्ये 2400 मतदान काहीतरी त्या गावामध्ये होतं. मग 200-250 मतांचा फरक होता. उत्तम जानकरांचं मत आहे की या गावामध्ये मला साधारणपणे 1400+ मतदान मिळालं असतं आणि राम सातपुतेंना 500च्या आसपास मतदान मिळालं असतं असं आम्हाला वाटतं, किंवा तसंच पडलं असेल. मग ही पडताळणी झालीच असती तर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालंच असतं ना. मग या निवडणुकीला एवढा विरोध का? अख्खीच्या अख्खी जर आपण पाहिलं असेल, 3 तारखेला हे मतदान होणार होतं. 3 तारखेला त्या गावामध्ये, म्हणजे अगदी 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत गावामध्ये कर्फ्यू लावण्यात आला, अक्षरशः संचारबंदी करण्यात आली. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं तुम्ही गर्दी जमा करायची नाही, एकत्रित यायचं नाही, अशा पद्धतीचे निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आले. आणि इतका मोठा कडक बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त त्या गावामध्ये 3 तारखेला घेण्यात आलेला होता की जणू काही त्या गावामध्ये दंगलच होते की काय. परंतु हे सगळं जर पाहिलं असेल तर त्या दिवशी पोलिसांनी सांगितलं की एक जरी मतदान झालं तरी ते सगळे गोष्टी ज्या ज्या काही असतील, मतपत्रिका असतील, मतपत्रिका असतील, आम्ही सगळ्या ताब्यात घेऊ असं सांगण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मात्र उत्तम जानकर स्वतः गावामध्ये गेले, त्यांनी गावकऱ्यांची चर्चा केली आणि ती निवडणूक थांबवण्यात आली. म्हणजे जो चांगला प्रयोग होणार होता, खरंच काय आहे लोकांच्या मनातलं मत हे बॅलेटवरती कळालं असतं
आणि त्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असेल ते मात्र थांबलं. त्याच्यानंतर परत चर्चांना उधाण आलं. अनेक जण म्हणतायत किंवा उद्धव ठाकरेंनी अनेक ठिकाणी बॅनर लावलेले आहेत, शिवसेनेच्या माध्यमातून बॅनर लागलेले आहेत की अमेरिकेसारखा देश असेल जिथं फेसबुक असेल किंवा मोठमोठ्या कंपन्या असतील जिथं बनतात, जिथं टेक्नॉलॉजी सगळ्यात पुढं आहे, अशा देशांमध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरती मतदान होतंय, तिथं अजूनही शिक्के मारले जात आहेत. भारतासारखा देश टेक्नॉलॉजीमध्ये त्या देशांच्या तुलनेत तेवढा पुढं नाहीये, मग इथं ईव्हीएमचाच अट्टहास कशासाठी, हा असा मत ठाकरेंकडून किंवा त्यांच्या पक्षाकडून व्यक्त केलं जातं, इतरांकडूनही व्यक्त केलं जाते. मात्र जर हे मतदान झालं असतं तर काय झालं असतं? एक तर जशास तसं मतदान, जर लोकांच्या मनातलं ते मत असतं तर जशास तसं मतदान झालं असतं आणि विषय तिथंच संपला असता की नाही, हा लोकमताचा कल होता. पण समजा बायचान्स पुन्हा 1900 मतदान झालं असतं किंवा 1800-1900 मतदान झालं असतं आणि त्यापैकी 1000, 1200, 1500 मतदान हे उत्तम जानकरांना मिळालं असतं, तर मात्र देशात असेल, राज्यात असेल, सगळेच ईव्हीएम मशीन फ्रॉड आहेत असं म्हणायला विरोधकांना जागा मिळाली असती आणि हे कदाचित युती सरकारला नको होतं. किंवा दुसरी अशी एक गोष्ट झाली असती की निवडणुका होत असताना निवडणूक आयोग असेल किंवा प्रशासन असेल यांचं लक्ष तिथं असतं आणि ते प्रॉपर लक्ष असल्यामुळं कुठल्याही पद्धतीची घपलत शिक्के मारताना वगैरे होऊ शकत नाही किंवा मतदान करताना बटन दाबताना होऊ शकत नाही. मात्र इथं तेवढीच काटेकोर पडताळणी होईल की नाही हेही सांगता येत नाही, म्हणूनही कदाचित त्या गोष्टींसाठी विरोध शासनाकडून केला जात असेल. मात्र अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र एक आहे की जर मतदान उत्तम जानकरांना गावातून जास्त पडलं असतं, जर गावामध्ये मतदान झालं असतं, तर मात्र देशातल्या, राज्यातल्या प्रत्येक गावागावामधून बॅलेटचीच मागणी झाली असती आणि बॅलेट पेपरवरतीच आमचं पुन्हा मतदान व्हावं हे सांगण्यात आलं असतं. आणि ज्या 235 जागा या महाराष्ट्रामध्ये युती सरकारच्या आल्यात त्यांच्यावरती मात्र पुन्हा एकदा टांगती तलवार आली असती, लोकांकडून रोष झाले असते, आंदोलनं झाले असते, मोर्चे झाले असते, मोठ्या प्रमाणात विरोधक रस्त्यावरती उतरले असते आणि ईव्हीएम बंद करा, ईव्हीएम हटाव अशा पद्धतीच्या घोषणा आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाल्या असत्या. हे सगळं थांबवायचं असेल आणि चांगल्या पद्धतीनं गुण्यागोविंदाचं सरकार निर्माण करायचं असेल तर मात्र आपल्याला या गावावरती नियंत्रण आणलं पाहिजे. ही इलेक्शनची जी प्रोसिजर आहे इथंच थांबवली पाहिजे असंच युतीला वाटलं असावं आणि म्हणून हे मतदान थांबवलं गेलंय. तुम्हाला काय वाटतंय? मतदान थांबवणं योग्य होतं का? तुमच्या गावामध्ये सुद्धा असं काही झालंय का की तुम्हाला वाटत होतं महाविकास आघाडीची सीट येईल आणि आली मात्र युतीची? असं काही झालंय का की खरंच जे महाराष्ट्रामध्ये 235 जागा आल्या युतीच्या तितक्याच येतील असंही तुम्हाला वाटत होतं? तुमच्या मनातली मतं कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. तुम्ही नेमकं, कारण आपण बघतोय की सोशल मीडियावरती असेल किंवा इतर ठिकाणी असेल युती सुद्धा तितक्याच ताकदीनं पुढे जाते आणि महाविकास आघाडी सुद्धा तितक्याच ताकदीनं पुढे जाते. मग खरंच महाविकास आघाडीचा लोकसभेमधला रिझल्ट एवढा चांगला असताना 4 महिन्यात असं काय झालं? म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील मान्य आहे, परंतु 4 महिन्यात इतका इम्पॅक्ट पडला का की डायरेक्ट ज्या महाविकास आघाडी बघितलं असेल तर 17 युतीच्या जागा आणि 31 महाविकास आघाडीच्या जागा, म्हणजे जवळपास दुप्पट, म्हणजे 66-67% महाविकास आघाडी होती, ती थेट आपटून राज्यामध्ये 88 पैकी 49 म्हणजे साधारणपणे 20-25% येऊन थांबलेली आहे. इतकी दुर्दैवी अवस्था महाविकास आघाडीची झाली आहे. याच्यासाठी कारणीभूत कोण आहे? खरंच ईव्हीएम कारणीभूत असेल का? तुम्हाला काय वाटतं? बॅलेटवरती मतदान झालं पाहिजे की ईव्हीएम मशीनवरती मतदान होतंय ते योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहतोय. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं शब्दवेळे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. प्रेम आजपर्यंत खूप देत आहे, येणाऱ्या काळात सुद्धा देत राहा. इतकंच, धन्यवाद.